तुमच्या नात्यात भांडणाची आग कोणी लावली आहे? तुमच्या समस्या पैसा आहे की सासरचे लोक की बाहेरील व्यक्ती? आज आपण या 3 शत्रूंना नात्यातून कायमचं कसं दूर करायचं हे पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, अमोक चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपल्या पीस प्रोग्रामचा आज 4था भाग आहे आणि आजचा विषय खूप जळजळीत आहे, ताणाचं त्रिकोण. हे तिन्ही मुद्दे पैसा, नातेवाईक आणि बाहेरील लोक नात्याची कसोटी घेतात. पण लक्षात ठेवा, शत्रू हे विषय नसतात, शत्रू बनतो तो आपण त्यांना कसं हाताळतो हे. पॉइंट 1, पैसा आणि ताण. आर्थिक ताण असेल तेव्हा मन आधीच तणावग्रस्त असतं. अशावेळी एक छोटा शब्दही टोचू शकतो. उपाय: मी आणि तू ऐवजी आपण हा शब्द वापरा. तू खर्च करतोस नाही, तर आपण मिळून कोणते खर्च आत्ता महत्त्वाचे आहेत हे विचारायला शिका. पॉइंट 2, सासर माहेर आणि लेबल. सासरचा कोणी काही बोललं की आपण लगेच तो तिच्या बाजूने ती त्याच्या बाजूने असं लेबल लावतो. नातं आपण दोघं विरुद्ध समस्या इथून हलून मी विरुद्ध तू इथे येतं. उपाय: नियम ठरवा, घरातील वाद कधीही तिसऱ्या व्यक्तीसमोर उघडायचा नाही. नात्यातल्या शंकेपेक्षा मोठा विषारी विचार दुसरा नसतो. या विचारांवर मात करण्यासाठी आणि अशाच अजून प्रॅक्टिकल मार्गदर्शनासाठी अमोक चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा. पॉइंट 3, बाहेरील लोक आणि शंका. कोणाशी जास्त बोलतो, मेसेज करतो, हे सगळं मनात शंकेची बीजं पेरतं. उपाय: आपापली आरामदायी मर्यादा स्पष्ट बोलून ठेवा. हे अंदाजावर नाही तर संवादाने ठरवा. सर्वात महत्त्वाचा संकल्प: रोज रात्री झोपण्याआधी मनात एक छोटा संकल्प करा की आज पैशामुळे, बोलण्यामुळे काही दुखापत झाली असेल तर मी ती भावना आजच मोकळी करते आणि उद्याच्या दिवसासाठी नवीन सुरुवात स्वीकारतो करते. जर तुम्हाला हा भाग मनाला लागला असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, नवीन सुरुवात. उद्या 5व्या आणि शेवटच्या भागात आपण पूर्ण 21 दिवसांचा नवरा बायको हिलिंग प्रोग्राम एकत्र पाहू. धन्यवाद.